नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार 2 मोठे आर्थिक लाभ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सध्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत। खरे तर 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल। या नव्या वेतन आयोगाच्या देशातील लाखो कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। या नव्या वेतन आयोगाच्या देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। मात्र सुरुवातीला नवा वेतन आयोग फक्त आणि फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होईल आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने विविध राज्यांमधील राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जातील। मात्र नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 2 प्रलंबित मागण्या मान्य होतील आणि त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ होईल अशी आशा आहे। सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे। आधी हा भत्ता 50% एवढा होता, मात्र जुलै 2024 पासून हा भत्ता 53% एवढा करण्यात आला आहे। म्हणजेच गेल्या वेळी महागाई भत्ता 3% वाढला आहे। तिकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून 55% एवढा झाला आहे। म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढलेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला असल्याने विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% केला जात आहे। मात्र अजून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता काही सुधारित झालेला नाही, पण जुलै महिन्यात हा भत्ता देखील सुधारित होणार आहे। राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 55% दराने महागाई भत्ता मिळणार असल्याची खात्रीदायक बातमी समोर येत आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा सुद्धा लाभ जुलै महिन्यातच वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ मिळते आणि यंदाही जुलै महिन्यात ही वाढ लागू केली जाईल। म्हणजेच जुलै महिन्यात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ व महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ मिळतील। यामुळे त्यांचा पगार चांगलाच वाढेल अशी आशा आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।